नमस्कार, मी प्राजक्ता धर्माधिकारी. सकाळचे 7 वाजलेत. एबीपी माझावर तुम्ही पाहत आहात बातम्या सुपरफास्ट. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे बँकांच्या संदर्भातली. आज ईद ए मिलादचा सण आहे आणि देशभर हा सण साजरा केला जातोय. मात्र या सणावरती संकट आहे ते नोटबंदीचं. कारण शनिवार रविवारच्या सुट्टीनंतर आजही ईदमुळे बँका बंद आहेत. त्यामुळे लोकांना पैशांसाठी वणवण भटकावं लागतंय. एटीएम बाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. तर एटीएम मधून सुटे पैसे मिळत नसल्याने व्यवहारात अडचणी येत आहेत. नोटबंदीच्या निर्णयाला 34 दिवस आज पूर्ण झालेले आहेत. तरी परिस्थिती नियंत्रणाबाहेर असल्याचं दिसून येत आहे. तिकडे औरंगाबादमध्ये अतिक्रमण हटवायला आलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी चक्क शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली आहे. कॅमेऱ्यात कैद झालेल्या दमदाटीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. सध्या औरंगाबाद पालिकेचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतलेली आहे. त्यामध्ये सर्व धर्मातील धर्मस्थळांचा समावेश आहे. मात्र कायम फक्त मंदिरं का हटवतात असा सवाल करत अधिकाऱ्यांना पळून जा नाहीतर मार खाल असा दम त्यांनी दिलाय. इतकंच नाही तर आयुक्त ओमप्रकाश बकोरिया जरी आले तरी त्यांना देखील मार खावा लागेल अशी धमकी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. तुमच्या इथे तुमच्या इथे माझी कांदे किती मजीद आहे ती कोणता खाना दिल्ली खाना ते काम पाहिजे नाही. आणि ते सुप्रीम कोर्टाने आधी दिलं तर काढत नाही. तुला माहिती आहे भास्करच्या 3 मंदिरं त्याने काय आम्ही काढायला मजीद थांबवली मग हे पण थांबवलं. अरे आपण आपलं सोडायचं आणि एक ते आता त्या ठिकाणी मंदिर शिफ्ट केलं ते सरकारने आता मग मस्जिद हे केलं पाहिजे. नंतर मग मंदिर नंतर मग मस्जिद हे आम्ही मान्य करू. पण फक्त हिंदू नाही, तुम्ही हिंदू असेल त्याला तुम्ही आताही ते आतमध्ये फोटो टाकतो पुणे आले नाम जो आहे अधिकारी बोले सब नाम जो है सब भाग जाओ. ऑफिसर को बोलते हैं मेरा नाम फिर हाथ लगाया मंदिर को तो मैं आके मारूंगा अधिकारी अरे बकोरियाला मारो बकोरियाला मारो. तू कशाला घाबरतो? जे आहे ते संजय मुंडी पकडायची चालेल. आपण कशाला हिंदू आहे? एक तर एवढं मंदिर राहिलं बाकी सगळे गेले. नाही बिलकुल नाही काय भ्यायचं नाही. कोणी आलं तर त्यालाच मारायचं. जोपर्यंत आपली बैठक होईल तोपर्यंत ते पण ते फिरोजमुळे तुम्ही तिला. आणि या संपूर्ण घटनेवरती खासदार खैरेंनी काय स्पष्टीकरण दिलेलं आहे आपण पाहूया. मंदिरं जर जुने मंदिरं जे 30-40 वर्षापूर्वी तोडायला लागले तर आम्ही कसं सहन करणार? माझं म्हणणं काय होतं की नागरिक अशी चर्चा करायची आणि मग त्याच्यानंतर काय शिफ्ट करायचं ठेवायचं कसं करायचं त्याला मंदिराला इतिहास काय हे सगळं पाहून करायचं ना. तुम्ही येऊन हिंदूंचे मंदिरं त्या ठिकाणी तोडायला लागले तर कसं काय कोण सहन करेल? जे जुने 200-300 वर्षापूर्वीचे मंदिरं त्या ठिकाणी तोडायचे. अहो काही आमच्यामध्ये काही सहानुभूती आमचे म्हणजे धार्मिकता आहे का नाही? काही आम्ही काहीतरी थोडासा विचार करणार की नाही? आणि आता शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी तुम्हाला वेळेचं बंधन असणार आहे. कारण आजपासून शिर्डीमध्ये टाइम दर्शन सुविधा सुरू होणार आहे, ज्यामध्ये नोंदणी केल्यानंतरच आता भक्तांना साईबाबांचं दर्शन घेता येईल. नोंदणी करण्यासाठी संस्थांच्या परिसरात 10 काउंटर्स उघडण्यात आले. नोंदणी केल्यानंतर संस्थांतर्फे एक कार्ड दिलं जाईल, ज्यावर तुम्ही कधी दर्शन घेऊ शकता याची वेळ दिलेली असेल. दर्शनासाठी फक्त 15 मिनिटांचा अवधी असेल. तर या अंमलबजावणीसोबतच समाधीला लावण्यात आलेल्या काचा देखील काढल्या जातील. त्यामुळे भाविक आता समाधीला स्पर्श करून दर्शनाचा आनंद घेऊ शकतील. शिर्डीच्या साई मंदिर परिषदेतील कार्यक्रमानंतर विश्वस्तांकडून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली आहे. कार्यक्रमानंतर मुनगंटीवार शिर्डीच्या विकासासंदर्भात पत्रकारांशी बोलत असताना त्यांना साई संस्थांचे विश्वस्त प्रताप भोसले यांनी रोखलं. या संदर्भात पत्रकाराला न्याय दिला पाहिजे. त्यांनी पत्रकार हा शिर्डी विकासाच्या संदर्भातली आपली भूमिका होती, त्यामुळे ती मांडून द्यायचं त्यांचं काम होतं. ती चुकीचं झालेलं आहे, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.
किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचा काही भाग काल चोरीला गेलेला आहे आणि त्यानंतर आता त्या जागी नवी तांब्याची तलवार बसवण्याचं काम सुरू आहे. 20 ते 25 किलो वजनाची ही तलवार 50 इंच लांब असून त्यावर नक्षीकाम केलेलं आहे. पहाटेपासून नवी तलवार पुतळ्याच्या हातात बसवण्याचं काम सुरू झालंय. दरम्यान पुतळ्याजवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावले जावेत अशी मागणी खासदार संभाजीराजेंनी केली. औरंगाबादमधील पैठणमध्ये झालेल्या भाजपच्या प्रचार सभेमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू होण्यापूर्वी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. त्यावेळी पोलिसांनी 7 ते 8 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. मात्र मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू झाल्यानंतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा घोषणाबाजी सुरू केली. दरम्यान कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर आज पैठण बंदची हाक देण्यात आलेली आहे. मराठा समाजाकडून ही हाक देण्यात आली आहे. 14 डिसेंबरला नागपूरमधील विधान भवनावरती काढण्यात येणाऱ्या मराठा मोर्चाच्या जनजागृतीसाठी बाईक रॅली काल काढण्यात आली. यशवंत स्टेडियम पासून सुरू झालेल्या या रॅलीमध्ये तरुणांसह मोठ्या प्रमाणावर महिला आणि लहान मुलंही सहभागी झाली होती. विशेष म्हणजे या बाईक रॅलीमध्ये कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी केली गेली नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा म्हणून 14 डिसेंबरला विधान भवनावरती मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची रंगीत तालीम म्हणून या बाईक रॅलीकडे पाहण्यात आलं. रईस चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी शाहरुख खानने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. रईस चित्रपटाच्या प्रमोशनसाठीही पाकिस्तानी कलाकार माहिरा खान भारतात येणार नसल्याचं शाहरुखने या भेटीत स्पष्ट केलं. तसंच जोपर्यंत 2 देशांचे संबंध सुधारणार नाही तोपर्यंत पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात घेणार नाही असं शाहरुखने सांगितल्याचं राज ठाकरे म्हणाले. त्याच्या बोलण्याचं काहीतरी ते मीडियाने उचललं, परंतु आता त्याच्यासाठीच ते आले होते आता आणि तेच सांगत होते की असला कुठचाही विचार आमच्या मनात नाही आणि असली कुठची ते प्रमोशनसाठी फिरवणार नाही. त्या जोपर्यंत या 2 देशांमधले संबंध सुधारत नाहीत तोपर्यंत आमचा कुठलाही विचार नाही आणि आम्हाला असली गोष्ट करायची पण नाही आणि याच्या पुढे आम्ही कोणाला घेणार पण नाही. नागपूरच्या बुटीबोरी भागातील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममधून 2,000ची नकली नोट मिळाल्याचा आरोप होतोय. सुभाष ठाकरे नावाच्या इसमानं या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे. पोलिसांनी संबंधित नोट जप्त केली असून मंगळवारी बँक सुरू झाल्यानंतर या प्रकरणी अधिक चौकशी केली जाईल. ज्या एटीएममधून ही संशयास्पद नोट मिळाली आहे ते एटीएम देखील पोलिसांनी तूर्तास बंद केलेलं आहे. सुभाष ठाकरे यांनी आयसीआयसीआयच्या एटीएममधून 2,000च्या 2 नोटा काढल्या. त्यातली एक नोट घेऊन ते वाईन शॉपमध्ये गेले. मात्र 2,000ची नोट नकली असल्याचं दुकानदारांनी सांगितलं. नोटबदली प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या नाशिक जिल्हा बँकेभोवतीचा फास अधिकच आवळला चालल्याचं दिसतंय. कारण आयकर लाचलुचपत विभागापाठोपाठ आता नाबार्डनं देखील जिल्हा बँकेची चौकशी सुरू केली आहे. 8 नोव्हेंबरला नोटबंदी जाहीर झाल्यानंतर नाशिक जिल्हा बँकेत 47 कोटींच्या नोटांची अदलाबदली आणि 273 कोटींच्या संशयास्पद ठेवी जमा केल्याचा आरोप केला जातोय. नाबार्डच्या 2 सदस्यीय पथकाने बँकेच्या मुख्यालयात चौकशी केली आहे. तसंच जिल्ह्यातील काही शाखांना भेट देऊन हे पथक पाहणी करत आहे. निवडणूक अधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर देसाईगंज पोलीस ठाण्यामध्ये जानकरांविरोधात भादवी भारतीय दंडविधान कलम 166 आणि 186 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वडसा नगरपालिका निवडणुकीसाठी आपण पाठिंबा दिलेल्या उमेदवाराला कपबशी हे चिन्ह द्या अशी मागणी महादेव जानकर यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे केली होती. शिवाय काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्याच्या सूचना यावेळी जानकर यांनी निवडणूक अधिकाऱ्याला दिल्या होत्या. मुंबईतल्या आरे कॉलनीमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. आकाशातून मुंबई दर्शन करण्यासाठी रितेश आणि बिंद्रा मोदी हे दाम्पत्य सकाळी अमन एव्हिएशन कंपनीच्या हेलिकॉप्टरमधून आकाशात झेपावलं. मात्र अवघ्या अर्ध्या तासामध्ये तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर आरे कॉलनी परिसरातील निर्जन ठिकाणी कोसळलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी या अपघातामध्ये पायलट प्रफुल्ल मिश्रा यांचा मृत्यू झाला. कोल्हापुरात संविधान सन्मान मूक महामोर्चा काढण्यात आला. ऐतिहासिक दसरा चौकातून हा महामोर्चा काढण्यात आला. मोठी संख्येने नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. अनुसूचित जाती जमाती, भटके विमुक्त आणि अल्पसंख्याक समाजाच्या वतीने या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी, खैरलांजी आणि कोपर्डीसह इतर बलात्कार प्रकरणातील गुन्हेगारांना फाशी देण्यात यावी, यासोबत मराठा, मुस्लिम आणि धनगरांना आरक्षण देण्यात यावं अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लागलेली गळती गेल्या काही दिवसात
थांबतच नाहीये असं चित्र आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसे सरचिटणीस संजय घाडी यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत घाडी यांनी सेनेचा झेंडा हाती घेतलेला आहे. त्यामुळे मनसेला ऐन महानगरपालिका निवडणुकांआधी आणखी एक धक्का बसलाय. इकडे राज्यामध्ये दिवसेंदिवस थंडीचा जोर वाढत चाललाय. राज्यातील बहुतांश शहरांचा पारा 60 अंशांच्या खाली गेलेला आहे. अहमदनगरमध्ये काल निचांकी 5.6 इतकं तापमान नोंदवलं गेलं, तर मुंबईमध्ये पारा 20 वर आलेला आहे. खास करून विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राच्या पट्ट्यात सर्वाधिक थंडी जाणवतीये. त्याचबरोबर मुंबई आणि कोकण पट्ट्यातही थंडीचा जोर वाढलेला आहे. दरम्यान बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवली जाते. एकीकडे पारा घसरल्यामुळे माणसं कुडकुडायला लागलेली आहेत, तर तिकडे थंडीपासून बचाव करण्यासाठी भक्तांनी बाप्पाला देखील स्वेटर घातलेला आहे. पुण्यातील सारसबागेतील गणपती बाप्पाला केशरी रंगाचं स्वेटर आणि कानटोपी घालण्यात आली. दरवर्षी थंडी सुरू होताच सारसबागेतील गणपती बाप्पांना हा स्वेटर चढवला जातो. यावर्षी देखील ही परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. स्वेटर परिधान केलेल्या बाप्पांची मूर्ती एखाद्या गोंडस बाळाप्रमाणे दिसते. सुपरस्टार रजनीकांत यांचा 66वा वाढदिवस आहे. मात्र जयललितांच्या अकाली निधनामुळे रजनीकांत यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचसोबत माझा वाढदिवस कोणीही साजरा करू नका असं आवाहन त्यांनी चाहत्यांना केलं. आज भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची 67वी जयंती आहे. या निमित्तानं गोपीनाथ गडावरती खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमामध्ये त्यांच्या मुली पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे दोघीही उपस्थित राहतील. या कार्यक्रमादरम्यान वाहन चालकांना टॅक्सीचं वितरण, आरोग्य शिबिर यासारख्या अनेक उपक्रमांचं उद्घाटन होईल. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा देखील वाढदिवस आहे. ते 76वा जन्मदिवस साजरा करतात. या निमित्तानं मुंबईमध्ये सकाळीच राष्ट्रवादीच्या कार्यालयात कार्यकर्त्यांकडून केक कापण्यात येणार आहे. किल्ले रायगडावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील तलवारीचा काही भाग चोरीला गेल्यानंतर आता त्या ठिकाणी नवी तलवार बसवण्यात आलेली आहे. कालच या संदर्भातली बातमी आलेली होती की मेघडंबरीमध्ये महाराजांची जी मूर्ती आहे त्या मूर्तीमध्ये हातात जी तलवार आहे त्या तलवारीचा काही भाग चोरीला गेलेला आहे आणि त्यानंतर तो परिसर सुरक्षित करण्यासाठी म्हणून पोलिसांनी तो कॉरिडॉर बंद केलेला होता. मात्र आता या ठिकाणी नवी तलवार बसवण्याचं काम सुरू आहे. 2 CCTV देखील या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत. रायगडावर महाराजांची जी मूर्ती आहे त्यावर नवी तलवार बसवली गेली आहे. मात्र आधीच्या तलवारीचं नेमकं काय झालं, ही चोरी नेमकी कशी झाली या संदर्भातला खुलासा अजूनही झालेला नाहीये. आशिष घरात आता आपल्याबरोबर आहे. आशिष, नवी तलवार मेघडंबरीवरती जी महाराजांची मूर्ती आहे त्या ठिकाणी बसवण्यात आल्याचं कळतंय, काय अधिक माहिती? प्राजक्ता, आज सकाळी आता सूर्योदयानंतर ही तलवार बसवण्यात आलेली आहे. जवळजवळ 50 इंच लांबीची ही तलवार आहे आणि ही तलवार बनवण्यासाठी जवळजवळ 15 ते 16 तास सलग काम करण्यात आलं. कोल्हापूरचे जे कलाकार आहेत सतीश घारगे यांनी ही तलवार बनवलेली आहे आणि या तलवारीचं वजन जवळजवळ 20 ते 21 किलो असल्याचं सांगितलं जात आहे. आज सकाळी सूर्योदयानंतर संभाजीराजे भोसले जे कोल्हापूरचे खासदार आहेत यांनी ही तलवार या ठिकाणी बसवलेली आहे. प्राजक्ता. आशिष, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आदर्श लग्न कसं करावं याचा आदर्श औरंगाबादच्या श्रेया मुनोत हिने घालून दिलेला आहे. 5 स्टार हॉटेलमध्ये लग्न न करता आवाजवी खर्चाला फाटा देत आपल्या लग्नामध्ये 90 लोकांना घर देण्याचा निर्णय श्रेया आणि तिच्या आईवडिलांनी घेतलाय. औरंगाबादमध्ये संध्याकाळी 6 वाजता श्रेया मुनोतचा विवाह सोहळा आज पार पडेल आणि त्यानंतर 90 गरीब घरातील लोकांना त्यांच्या घराच्या चाव्या दिल्या जातील. ही घरं उभारण्यासाठी तब्बल 1.5 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. मग पहिले आम्ही विचार केला त्याच्यावर भरपूर की काय हे, मग नंतर फायनली थोडं हे झाल्यानंतर आम्ही फायनली डिसाईड केलं आणि आज खरंच आम्ही तसं लग्न करतोय. ज्याच्याशी तू विवाह बंधनात बांधली जाणार आहे त्याचं काय उत्तर होतं या सगळ्यानंतर? त्यांचं काय म्हणणं होतं? त्यांनी पण ह्या सगळ्या गोष्टी खूप पॉझिटिव्ह घेतल्या आणि त्यांनी होकार दिला आणि त्यांच्या होकारामुळेच आम्ही हे पुढे घेऊ शकलो आणि हा सक्सेसफुल झाला प्रोजेक्ट आज. आणि म्हणजे उद्या ती डेट आहे की तिथे आम्ही लग्न करणार आहोत. बातमी औरंगाबादमधूनच.
औरंगाबादच्या हर्सुल कारागृहातील बंदिस्त आणि पोलादी भिंतींना देखील काही क्षणांसाठी मायेची ऊब मिळालेली आहे. इथे घडलेल्या एका आगळ्या वेगळ्या सोहळ्याने काही क्षणात अनेकांच्या हाती मोलाचं दान पडलेलं आहे. पाहुयात नेमकं काय घडलंय औरंगाबाद कारागृहात. औरंगाबादच्या हर्सुल कारागृहाच्या पोलादी भिंतींनाही आज पाझर फुटलाय. हे आनंद अश्रू आहेत पोटच्या गोळ्याला छातीशी कवटाळायला मिळाल्याचे. कारागृह प्रशासनानं कैदी आणि त्यांच्या चिमुरड्यांची भेट घडवण्याचा अनोखा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळं एरवी तारांबाहेरून होणाऱ्या स्पर्शांना आता सीमारेषांचं बंधन उरलं नव्हतं. 2 कैद्यांना तर त्यांच्या लेकींच्या वाढदिवशी तोंड गोड करायचा आनंदही मिळाला. आज ह्या गळाभेटीच्या कार्यक्रमामधून मला माझ्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्याची संधी मिळाली. तो 9 वर्षामधून मी आज पहिल्यांदाच हा कार्यक्रमामधून मला माझ्या मुलांची भेट घेण्याची संधी मिळाली. खूप आनंद वाटला आणि सुरुवातीला तर रडूच आलं, पण नंतर चांगलं वाटू राहिलं. आता थोडं मग बोलणं बसणं झालं, मुलाची पप्पी घेतली, अजून फार चांगलं वाटतं. आता पाहिल्याच्या नंतर त्याला आपली ओळख पोहोचली. ते आता ओळखू शकतो. भाऊ उद्या आपण जरी वर्षाने 6 महिन्यांनी सुटलो तर ते आपल्याला ओळखू शकतो. दुधावरची साय म्हणजे आगंतुक पाहुणे म्हणून जेलमध्ये दाखल झालेल्या कैद्यांसोबतच निमंत्रित पाहुण्यांसाठी खास मेजवानी सुद्धा होती. त्यामुळेच सगळ्यांच्याच पोटात सुखाचे 2 घास गेले. मला खूप छान वाटलं. माझ्या वडिलांना भेटल्यावर खूप रडू आलं आणि मला खूप आनंद झाला माझ्या वडिलांना भेटल्यावर. त्यामुळेच कैदी आणि जेल प्रशासनाचे अधिकारी यांच्यातल्या नात्यालाही नवा कंगोरा प्राप्त झाला. बंदी व त्याचे नातेवाईक अशा भेटींनी भरपूर भावूक होतात आणि त्यांची सुंदर पद्धतीने भेट होते. आज जवळपास 70 बंद्यांसाठी आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे. यापुढेही असे उपक्रम कायम राबवण्यात येतील. महिला बंद्यांसाठी ताबडतोब हा असा उपक्रम राबवावा. त्यांचे जे काही नातेवाईक आहे, लहान लेकरं आहेत 18 वर्षाच्या खालचे, त्यांची अशाच पद्धतीने भेट महिला विभागात देण्यात येईल. क्षणात घडलेल्या गुन्ह्याची शिक्षा आयुष्यभर भोगणाऱ्या कैद्यांना काही क्षण तरी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी केलेली ही धडपड नक्कीच काळजाला हात घालणारी आहे. कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद.